महाडचा पाण्याचा संघर्ष होता, काय नाव होतं, आंदोलन होतं का? सत्याग्रह. जे सत्याग्रह. काळाराम मंदिराचं काय होतं? प्रवेश सत्याग्रह. सत्याचा आग्रह है. होय. हमारा विहार है, हमारा मंदिर है, ये हम सत्य से कह रहे हैं कि वो हमारा है. आंदोलन मत कहो उसे. जे ये मेरी पहिली बात है. बर. आंदोलन नाही आहे ते, तो सत्याचा आग्रह आहे. जे. जर सत्याचा आग्रह जगासमोर जर मांडला तर आमचं सत्य प्रदर्शित होईल आणि जग आम्हाला ते दिल्याशिवाय खूपच राहणार छान. नाही. वा. हा महत्वाचा प्रश्न. आता आता आम्ही ती चळवळ जाणायची केली का बाबासाहेबांना काय काय घटना लिहिली, काय धर्मांतर आहे, काय धर्म कोणता आहे, तो धर्म जाणायला सुरुवात आम्ही सांगायला सुरुवात केली. जे. 1000 महिला माझ्या समोर बसलेल्या आहे. सर्वांना वंदना पाठी ती सर. वा. 1000 महिला, टाळ्या वाजवा तुम्ही. जे कुठल्याच ठिकाणी तोंड हालत नाही महिलाचं, या विहारात तोंड हलतंय. त्याचं कारण हे का आम्ही ती चळवळ आता मानणारी नाही, जाणणारी चालू केली. होय. बाबासाहेबाला जाणणं पाहिजे, मस्तकावर नाही पुस्तकात वाचलं पाहिजे. यशोधरेने सिद्धार्थ गौतमाला अनुमती दिली आणि ते सम्यक संबुद्ध झाले. सुन लो बात. यशोधरेने सिद्धार्थ गौतमाला अनुमती दिली, ते सम्यक संबुद्ध झाले. तसे एक जण 14 वर्ष चालला, ते म्हणे तू काय जातो, मी पण येतो, आणि युद्ध झालं. जे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ते. एक जण मी 14 वर्ष चाललो, तो म्हणे तू नको येऊ, नाही म्हणे मी पण येते. काय झालं त्याचा परिणाम? हे ध्यानात ठेवा, रमाईने बाबासाहेबाला तुमच्यासाठी सर्वस्व दिलं म्हणून तुम्ही माणूस झालात. तुमच्यात फार मोठी दानत आहे. मुर्मू सारखी जर आमची बाई असती तर जर तिला उद्घाटनाला नेलं नसतं, तिने राजीनामा देऊन जगात सांगितलं असतं मैं राष्ट्रपती होके भी मुझे जाने नहीं देते. ये गुलामी आहे. जर कोविंद सारखा आमचा माणूस असता, कोणता आमचा असावे जातीचे, जर तो असता तर त्यांनी सांगितलं असतं मला, मी राष्ट्रपती असताना ह्या राम मंदिराचा ह्या दगडाचा पायार असताना मला बोलवलं नाही, मेरा क्या फायदा बहीण, मी का राष्ट्रपती हो, जगात म्हटलं असतं. त्याने राजीनामा दिला असता. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं हे रिझर्वेशन 10च वर्ष पाहिजे. आणि मला नाशिकचा भरोसा आहे सर. नाशिकमध्ये वामनदादा होते, नाशिकमध्ये त्यांनी दादासाहेब गायकवाड होते, नाशिकमध्ये बाबूराव बागुल होते, शांताबाई दानी होत्या. नाशिकने काळाराम मंदिर सत्याग्रह केला, मुखेडचा सत्याग्रह केला. नाशिकने महाडचा आपले घोषणा धर्मांतराची घोषणा झाली. नाशिक सहज नाहीये, पण नाशिकच्या माणसांना जाऊन हलवायला पाहिजे. तो माणूस बरोबर त्या चळवळीत सक्रिय सहभागी होतो. आणि ह्या बुद्धविहारात जे महाबोधी विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळाल्याशिवाय नाशिकच्या ताब्यात द्या, नाशिकचे माणसं घेतल्याशिवाय राहणार नाही. हे बरा चॅलेंज आहे. अहिल्यादेवी होळकरने सुद्धा त्या विहाराची डागडुजी केलेली. अहिल्यादेवी होळकर आहे ना, तिच्यात जी लिंग ते दाखवलं आपल्याला, चुकीची गोष्ट आहे, बिलकुल चुकीची गोष्ट आहे. कारण तिनं बुद्धविहाराची डागडुजी केलेली आहे, हे सुद्धा जाहीरपणे रेकॉर्डला आहे, जगाच्या रेकॉर्डला आहे. मग ते बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यातच असलं पाहिजे. इन लोगोने त्रिपिटकाचं पितरपाठ केलं. खीर आम्हाला ज्ञानप्राप्तीशी मिळाल्यासाठी आम्ही खाली, पण यांनी पित्रासाठी ठेवलेली. आम्ही केशव पण ज्ञानप्राप्तीसाठी केलंय, त्याने बाप वारल्यावर ते करून टाकलं. प्रत्येक धर्माची क्रांती प्रतिक्रांती केली. ते आम्हाला जमणार नाही. आम्ही बौद्ध झालोय आता. आम्ही बौद्धाची अस्मिता आहे, आमचं श्रद्धास्थान आहे. जर येरुसलेमला लोक इथून जात असेल, सौदी अरेबियाला लोक इथून जर जात असेल, चारीधामला जर जात असेल, तर चारीधाम हमारे भी है ना. भगवान बुद्ध का जन्म जहाँ हुआ है, ज्ञान प्राप्ति जहाँ मिली है, भगवान बुद्ध ने संघ की स्थापना जहाँ की है, और निर्वाण जहाँ हुआ है, वो चारों धाम हमारे. लेकिन इन लोगों ने चुरा केली आहे. बुद्ध लेणी धडधडीत असताना जर पांडव लेणी म्हणतात, तर अजून काय दुसरं पाहिजे? कोण म्हणतं का ते त्यांना द्यायला पाहिजे? मला नाही पाहिजे. वदे सर काय सांगितलं संसदेत किंवा संविधानमध्ये? काय सांगितलं का पब्लिक क्रायच्या समोर कायदा सुद्धा नरमवतो. कारण एवढ्या लोकांची मागणी जर काळ्या मंदिराची होती, मंदिराची कोणत्या, या राम मंदिराची होती, तर त्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना देऊन टाका. मग आमची जर सगळ्यांची मागणी असेल तर आमचं सत्य असून का नाही मिळणार ते आम्हाला? या विहाराच्या अनुषंगाने या समाज एक आहे, फक्त नेते अलग आहे. पगारे सर, समाज एक आहे हे मला जाणीव आहे सर. बलराव साहेब, समाज एक आहे पण राजकीय नेते अलग आहे. त्यांना सोडून द्या, आपण एकत्र या आणि ही सत्याग्रहाची चळवळ मोठी चालू करा. हेच तुम्हाला सांगू इच्छितो. जय भीम. सर्वांना नमो बुद्ध आहे. सर्व लॉर्ड बुद्धा चॅनलच्या सर्व टीमना माझा सवनी जय भीम. या ठिकाणी सर्व मान्यवरांना माझा जय भीम. माझा प्रश्नच पहिला आहे का मस्जिद में मुला रहता है, चर्चमध्ये फादर असतोय, मंदिरात पुजारी असतोय, मग आमच्या विहारात इतरांची काय काम आहे
जे विहार सम्राट अशोक राजाने बांधलंय त्याचे शिलालेखमध्ये पुरावे. ज्या विहारात शशांक राजाने ज्याचा नेस्तनाबूत केलं, पुन्हा ब्रह्मदेशाच्या राजाने त्याला बांधलं गेलं, त्याची डागडुजी केली. 1891 मध्ये अनागारिक धम्मपालाने त्याची पुन्हा सुरुवात केली. बिलकुल. सुरई ससाई असेल किंवा जगातली जे जे बौद्ध विहार आहे, बौद्ध देश आहे, त्याचं श्रद्धास्थान असलेलं जे बुद्धगयाचं महाबोधी विहार आहे ते बौद्धांचं आहे, ते मुस्लिमांचं नाही, हिंदूचं नाही, ख्रिश्चनाचं नाही आहे. जर ज्या ज्या धर्माचे पुजारी त्या त्या मंदिरात असतात, विहारात असतात, चर्चमध्ये असतात, मग आमच्या बुद्ध विहारामध्ये त्या माणसाला, त्या महंताला, त्या गिरीला, त्या गोसावीला ती डागडुजी करण्या किंवा ती सेवा करण्याकरता त्या ब्रह्मदेशाच्या राजाने त्याला नेमलं होतं. म्हणून त्याला अधिकाराकरता नेमलं नव्हतं. आणि नेमल्यानंतर त्यांनी त्याच्यावर कब्जा करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी जो ऍक्ट मांडला का 4 ते असले पाहिजे, 4 आणि कलेक्टर तो असला पाहिजे. शासनाच्या बाजूने आपल्याला म्हणजे न्याय मिळेल असं मला नाही वाटत. जी. कारण शासनामध्ये जे आपले पदाधिकारी आहे होय. किंवा जे जे खासदार आमदार झाले, बाबासाहेबांनी सांगितलं 10 वर्षच फक्त रिझर्वेशन सरकारी असलं पाहिजे. कारण सरकारी माणूस हा गुलाम असतो, त्याला त्याची जाणीव होत नाही. त्याला जाणीव जर झाली तर तो बंड करून उठेल. आज एकही माणूस बंड करून उठत नाही, हे माझ्यासारख्याचं म्हणणं आहे. मग बौद्ध विहार जर आमचं आहे, भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, तर ते बौद्ध विहार बुद्धांच्या ताब्यात पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा. जी. नाशिकचं राहिलं, मी तुम्हाला सांगतो का ह्या हिंदू राष्ट्रात 1935 साली नाशिक जिल्ह्यात बाबासाहेबांनी घोषणा वाघासारखी केली, हिंदू म्हणून जन्माला आलो नाईलाज पण मरणार नाही. बरोबर. लोकमान्य टिळकाने सांगितलं, तुम स्वराधा माझे जन्मसिद्ध काय न मिळवता गेले, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी देता, वो आजादी के पहिले चले गए. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. शाहू महाराजांना इथं त्रास दिला. तुकाराम महाराजांना मारून टाकलं, त्याचा अभंग बुडवलं. बाबासाहेबांना बराचसा त्रास दिला. किंवा महात्मा फुलेंना ह्या वरातीतून हाकलून दिलं. देणारे माणसं कोणते, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. म्हणून बाबासाहेबांनी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकची माणसं आहे, त्यावेळी नाशिकच्या ह्या समाजावर बाबासाहेबांचा भरोसा होता. कारण 1818चा जो भीमा कोरेगावचा इतिहास आहे त्यात नाशिकचा सक्रिय सहभाग होता सर. कोकणाचा सक्रिय सहभाग होता. म्हणून पेशवाई ह्या नाशिक किंवा ह्या कोकणानेच थांबवली आणि ब्रिटिशांचं राज्य ह्या ठिकाणी अस्तित्वात आलं. म्हणून बाबासाहेबांनी 21 वर्ष थांबून धर्मांतराची घोषणा पूर्ण केली, आपल्याला धर्मांतरित केलं. धर्मांतरित झाल्यावर पण आता महत्वाचा बात अशी आहे, विहार मिळालं पाहिजे, बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. मी भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य आहे. बौद्ध महासभेने 2-3 आंदोलन केली आणि बौद्ध महासभा नुसतं वरवर न बोलता आता ग्राउंड मध्ये जाऊन, खेड्यात जाऊन, पाड्यात जाऊन त्या माणसाला बौद्ध करण्याचं काम आम्ही करतोय. मग तो जलदान विधी असेल, साक्षीगंध असेल, लग्न असेल, हर जगह वो आदमी को हम बोलते हैं भाई हम बाबा साहब के इंसान है, बाबा साहब के आदमी है, हम बाबा साहब के मिशन चलाने चाहते. मग बाबासाहेबांची मिशन काय का हा भारत बौद्धमय करायचा आहे. बौद्ध केलेला रेकॉर्डली, पण आमच्या माणसाला तर बौद्ध होण्याची गरज आहे. मग ते बौद्ध होण्याकरता ती चळवळ आम्हाला जोपासावं लागेल. आणि मला नाशिकचा भरोसा आहे सर. नाशिकमध्ये वामनदादा होते, नाशिकमध्ये त्यांनी दादासाहेब गायकवाड होते, नाशिकमध्ये बाबूराव बागुल होते, शांताबाई दानी होत्या. नाशिकने काळाराम मंदिर सत्याग्रह केला, मुखेडचा सत्याग्रह केला. नाशिकने महाडचा आपले घोषणा धर्मांतराची घोषणा झाली. नाशिक सहज नाही, पण नाशिकच्या माणसांना जाऊन हलवायला पाहिजे. तो माणूस बरोबर त्या चळवळीत सक्रिय सहभागी होतो. आणि ह्या बुद्ध विहारात जे महाबोधी विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळाल्याशिवाय नाशिकच्या ताब्यात द्या, नाशिकचे माणसं घेतल्याशिवाय राहणार नाही. हे बरा चॅलेंज आहे. का सर? त्याची कारण अशी आहे का आता आपण बाबासाहेबांना आणि भगवान बुद्धाला मानणं गरजेचं नाही आहे. बहुत सारे लोक मानते लेकिन जानते नाही साहेब. आता आम्ही ती चळवळ जाणायची केली का बाबासाहेबांना काय काय घटना लिहिली, काय धर्मांतर आहे, काय धर्म कोणता आहे, तो धम्म जाणायला सुरुवात आम्ही सांगायला सुरुवात केली. 1000 महिला माझ्या समोर बसलेल्या आहे, सर्वांना वंदना पाठ येते सर. वा, 1000 महिला, टाळ्या वाजवा तुम्ही. कुठल्याच ठिकाणी तोंड हालत नाही महिलाचं, या विहारात तोंड हलतंय. त्याचं कारण हे का आम्ही ती चळवळ आता मानणारी नाही, जाणणारी चालू केली. बाबासाहेबाला जाणणं पाहिजे, मस्तकावर नाही, पुस्तकात वाचलं पाहिजे. जर आपण पुस्तकात जर बाबासाहेब वाचले आणि बुद्ध जर कळाले तर आपण
आता प्रत्येक राज्यात हम्म. ही चळवळ जोमाने चालू झाली, कारण बिलकुल. आमचे प्रत्येक राज्यात बौद्ध महासभेचे प्रत्येक ठिकाणी केंद्रस्थानी शाखा स्थापन झालेली आहे होय. आणि आम्ही श्रामणेर कॅटर्स कॅम्प घेतोय. जी. त्या कॅटर कॅम्पच्या अनुषंगाने राजस्थान असेल, बिहार असेल, ओरिसा असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, मीच केंद्रीय शिक्षक शिकवायला जातो प्रत्येक बिलकुल, ठिकाणी. वा. आणि शिकवायला जाताना बाबासाहेबांनी बुद्ध सांगतो आणि ही चळवळ त्यांना सांगतो. बहुत अच्छी. ह्या चळवळीला कायमस्वरूपी जर प्रज्वलित केलं, फेऱ्यानलवली लावल्याने कुठलीच काळीबाई गोरी होत नाही, वा. पण वारंवार जर हॅमरिंग केलं तर बहुत अच्छा. दगडाला मानणारे लोक आहे, तर आम्ही का बुद्धाकडे जाऊ नये? का आम्हाला बुद्ध नाही पाहिजे? होय. हमारा बुद्ध है भाई, हम अपना है. 1956 साली बुद्ध गया, पण बाबासाहेबांनी फिर से लाया. होय. उस बाबासाहेब के आदमी है, बिलकुल. कारण इथून त्यांनी सांगितलं होतं एअरटेल वाल्याने का बुद्ध गया पण बाबासाहेबांनी फिर से लाया. वाह. यही बडी बात आहे. मग ते बुद्धविहार कसं घेतलं पाहिजे, ती चळवळ आम्ही खालच्या स्तरापासून माणसं जागृत करायची आम्हाला. वा. जाणणारे माणसं पाहिजे, मानणारे नको आहे, तर ते आम्ही तयार करणार आहे. जी. आणि भारतीय बौद्ध महासभा ती चळवळ चालू करणार आहे. आणि मला एक सांगायचंय का राजकीय पक्ष असेल, होय. बाहेरचे जेवढे देश असेल साहेब, होय. नुसतं आपल्याला हे सोंग करायचं नाही. हे सोंगची गोष्ट नाही ही का दिखावण्यापुरतं टीव्हीवर दिखा नाही. हे आम्हारे अस्मिता आहे. बिलकुल. आम्ही बौद्ध झालोय आता. होय. आम्ही बौद्धाची अस्मिता आहे, आमचं श्रद्धास्थान आहे. होय. जर येरुसलेमला लोक इथून जात असेल, सौदी अरेबियाला लोक इथून जर जात असेल, चारीधामला जर जात असेल, तर चारीधाम हमारे भी है ना. बिल्कुल. भगवान बुद्ध का जन्म जहाँ हुआ है, लुम्बिनी. ज्ञान प्राप्ति जहाँ मिली जी. है, भगवान बुद्ध ने संघ की स्थापना जहाँ की है, और निर्वाण जहाँ हुआ है, वो जी. चारों धाम हमारे. बिल्कुल. लेकिन इन लोगों ने चुरा केली आहे. होय. बुद्ध लेणी धडधडीत असताना जर पांडवलेणी म्हणतात, होय. तर अजून काय दुसरं पाहिजे? कोण म्हणतं का ते त्यांना द्यायला पाहिजे? मला नाही पाहिजे वदेसत. जी. भोर गोसावी नाही, फेसवावी नाही, कोण नाही. जर त्या विहारात सम्राट अशोक राजाच्या 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धाने ज्ञान प्राप्ती केलेली आहे आणि त्याच्या जर एव्हिडन्स आहे आपल्याला, जर जग सांगताय, करीम हँग सांगताय, रिजदेवी सांगताय, होय. एनिवे लुयांग शांग ली फंग फायन होय. हे कधी आलेले? इसवी सनाच्या पूर्वी आलेले, बिलकुल. दुसऱ्या शतकात, तिसऱ्या शतकात. कनिष्क असेल, हर्षवर्धन असेल, मिलिंद राजा असेल, नागपाल असेल, राजपाल असेल, सातवाहन असेल, सातकर्णी असेल, बिलकुल. हर कोई राजाने अहिल्यादेवी होळकरने सुद्धा त्या विहाराची डागडुजी केलेली. जी. अहिल्यादेवी होळकर आहे ना, तिच्यात जी लिंग ते दाखवलं आपल्याला, शिवलिंग. चुकीची गोष्ट आहे. जी. बिलकुल चुकीची गोष्ट आहे, कारण तिनं बुद्धविहाराची डागडुजी केलेली आहे. हे सुद्धा जाहीरपणे रेकॉर्डला आहे, बिलकुल. जगाच्या रेकॉर्डला आहे. मग ते बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यातच असलं पाहिजे. ते आमचं श्रद्धास्थान आहे. आणि बहुत अच्छे. आम्ही जी. 20 वर्षापासून हजारो लोकांना बुद्ध घ्यायला नेतोय. वा. आणि तिथे गेल्यावर जर भगवान बुद्धाने ज्ञान प्राप्तीसाठी केशव पण केलेलं आहे, पण याचं ट्रान्सलेशन केलं आहे क्रांती प्रतिक्रांती. होय. होय. इन लोगोने त्रिपिटकाचं पितरपाठ केलं. हो. खीर आम्हाला ज्ञान प्राप्तीशी मिळाल्यासाठी आम्ही खाली, पण यांनी पित्रासाठी ठेवलेली. होय. आम्ही केशव पण ज्ञान प्राप्तीसाठी केलंय, होय. आणि बाप वारल्यावर ते करून टाकलं. प्रत्येक धर्माची क्रांती प्रतिक्रांती केली. बिलकुल, बिलकुल. ते आम्हाला जमणार नाही. आमचा बौद्ध विहार आम्ही मिळवल्याशिवाय राहणार बहुत अच्छे. नाही. आणि आता जगाच्या वेशीवर हे दुखणं टांगल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच आम्हाला याचा बेनिफिट बहुत अच्छे. मिळेल. जी. हे 101% मी बोलतोय. जय भीम, नमो बुद्धाय. मुद्दा प्रथमचा माझा एक आहे, जी. महाडचा पाण्याचा संघर्ष होता. काय नाव होतं? आंदोलन होतं का? सत्याग्रह. जी. सत्याग्रह. काळाराम मंदिराचं काय होतं? प्रवेश सत्याग्रह. सत्याचा आग्रह आहे. होय. हमारा विहार है, हमारा मंदिर है, ये हम सत्य से कह रहे हैं कि वो हमारा है. हाँ. आंदोलन मत कहो उससे. जी. ये मेरी पहिली बात आहे. बर. आंदोलन नाही आहे ते, हम्म. तो सत्याचा आग्रह आहे. जी. जर सत्याचा आग्रह जगासमोर जर मांडला तर आमचं सत्य प्रदर्शित होईल आणि जग आम्हाला ते दिल्याशिवाय खूपच राहणार छान. नाही. वा. हा महत्वाचा प्रश्न. हम्म. दुसरा प्रश्न ताईने सांगितला महिलांच्या बाबतीत का यशोधरेने सिद्धार्थ गौतमाला अनुमती दिली आणि ते सम्यक संबुद्ध झाले. सुन लो बात. यशोधरेने सिद्धार्थ गौतमाला अनुमती दिली, ते सम्यक संबुद्ध झाले. तसे एक जण 14 वर्ष चालला, त्यामुळे तू काय जातो, मी पण येतो, आणि युद्ध झालं. जी. तुमच्या लक्षात आलं पाहिजे ते. एक जण, मी 14 वर्ष चाललो, तो म्हणे तू नको येऊ, नाही म्हणे मी पण येते. काय झालं त्याचा परिणाम? हे ध्यानात ठेवा. रमाईने बाबासाहेबाला तुमच्यासाठी सर्वस्व दिलं म्हणून तुम्ही माणूस झालात. तुमच्यात फार मोठी दानत आहे, तुमच्यात फार मोठी ताकद आहे. तुम कम नाही आहे. बस अपने जगह खडा रहो. और तुमच्या आता दीप भाऊ त्याला जागृत करा. तुमच्या बरोबरीने आम्ही सुद्धा आहे. आणि हे पुन्हा सुद्धा हे विहाराची चळवळ आहे. तर राजकीय याच्यात आपल्याला मिळेल का नाही
जे. ही बरीचशी शंका घेतली. पण पब्लिक क्राय काय सांगितलं संसदेत किंवा संविधानमध्ये काय सांगितलं का पब्लिक क्रायच्या समोर कायदा सुद्धा नरमवतो. कारण एवढ्या लोकांची मागणी जर काळ्या मंदिराची होती, जे मंदिराची कोणत्या या राम मंदिराची राम होती, मंदिराची, जी. तर त्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना देऊन टाका. मग आमची जर सगळ्यांची मागणी असेल तर आमचं सत्य असून का नाही मिळणार ते आम्हाला? त्याच्याकरता आम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आज बराचसा उशीर झालेला आहे. जे. दुसरी गोष्ट का मगाशी मी म्हणलो होतो 10 वर्ष राजकीय आरक्षण बाबासाहेबांनी बंद केलं. 10 वर्षात असलं पाहिजे साहेब जे. राजकीय. जे. मुर्मू सारखी जर आमची बाई असती तर जर तिला उद्घाटनाला नेलं नसतं, तिने राजीनामा देऊन जगात सांगितलं असतं मैं राष्ट्रपती होके भी मुझे जाने नहीं देते. जे. ये गुलामी आहे. जर कोविंद सारखा आमचा माणूस असता, कोणता आमचा असावे जातीचे, जे. जे. जर तो असता तर त्यांनी सांगितलं असतं मला मी राष्ट्रपती असताना ह्या राम मंदिराचा ह्या दगडाचा पायार असताना मला बोलवलं नाही, मेरा क्या फायदा बहीण, जे. मी का राष्ट्रपती हो, जगात म्हटलं असतं. त्याने राजीनामा दिला असता. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं हे रिझर्वेशन 10च वर्ष पाहिजे. कारण बरेचसे असे झालेले ते समोर खून होतोय पण ते असंच बुकमधीर होतात. जे, जे. म्हणून आपण 10 वर्ष बाबासाहेबांनी रिझर्वेशन का सांगितलं होतं याचंच कारण जे. आहे. म्हणून त्या राजकारणाच्या मागे न लागता आपली राजकीय एकजूट एकत्र झाली पाहिजे. गट तर सगळे संपले जे. पाहिजे. या विहाराच्या अनुषंगाने या समाज एक आहे, फक्त नेते अलग आहे. पगारे सर समाज एक आहे हे मला जाणीव आहे सर. बलराव साहेब समाज एक आहे पण राजकीय नेते अलग आहे. त्यांना सोडून द्या, आपण एकत्र या आणि ही सत्याग्रहाची चळवळ मोठी चालू करा. हेच तुम्हाला सांगू इच्छितो. ते विहार महाबोधी विहार आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. वा. जय भीम नमो बुद्धाय. आंदोलन म्हणू नका हीच माझी विनंती आहे.